नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती प्रश्नसंच 5 पाहणार आहोत। मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती खाकी सिरीज म्हणून एक सिरीज चालू केलेली आहे। याच्यामध्ये आपण मागील झालेल्या पोलीस भरतींचे प्रश्नसंच पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? पर्याय क्रमांक 1 आहे अशोक कुमार माथुर, पर्याय क्रमांक 2 आहे अरुण जेटली, पर्याय क्रमांक 3 आहे PN सिंगल, पर्याय क्रमांक 4 आहे जगन्नाथ दास। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अशोक कुमार माथुर। अशोक कुमार माथुर हे भारतातील 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते। आपला पुढील प्रश्न आहे, ISRO म्हणजे काय? ISRO म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे इंडियन स्टेट रिसर्च ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 2 आहे इंडियन स्पेस रिजनल ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 3 आहे इंडियन सायंटिफिक रिसर्च, पर्याय क्रमांक 4 आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। ISRO म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। आपला पुढील प्रश्न आहे, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पर्याय क्रमांक 1 आहे ECG, पर्याय क्रमांक 2 आहे सोनोग्राफी, पर्याय क्रमांक 3 आहे CT स्कॅन, पर्याय क्रमांक 4 आहे ग्लुकोमीटर। तर हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू राहण्यासाठी ECG ही तपासणी केली जाते, त्यासाठी पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, विद्युत दिव्यामध्ये डॅश डॅश या धातूचा तंतू असतो? पर्याय क्रमांक 1 आहे तांबे, पर्याय क्रमांक 2 आहे टंगस्टन, पर्याय क्रमांक 3 आहे ॲल्युमिनियम, पर्याय क्रमांक 4 आहे नायमक्रोम। मित्रांनो, विद्युत दिव्यांमध्ये टंगस्टन या धातूचा तंतू असतो, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, मानवी डोळ्यांचे सुस्पष्ट दृष्टीने लघुत्तम अंतर डॅश डॅश सेंटीमीटरमध्ये असते? पर्याय क्रमांक 1 आहे 5, पर्याय क्रमांक 2 आहे 20, पर्याय क्रमांक 3 आहे 25, पर्याय क्रमांक 4 आहे 30। मित्रांनो, मानवाच्या डोळ्यानं 25 मीटर अंतर सेंटीमीटरपर्यंत अंतर अति सुस्पष्ट असते, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे 25। आपला पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल म्हणजे कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे SRPF, पर्याय क्रमांक 2 आहे CRPF, पर्याय क्रमांक 3 आहे फोर्स I, पर्याय क्रमांक 4 आहे SPG। तर राष्ट्रीय स्तरावरील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विशेष पोलीस दल म्हणजे फोर्स I हे आहे, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे कांचनगंगा, पर्याय क्रमांक 2 आहे हिमालय, पर्याय क्रमांक 3 आहे चिखलदरा, पर्याय क्रमांक 4 आहे कळसुबाई। तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे साहित्य, पर्याय क्रमांक 2 आहे शेती, पर्याय क्रमांक 3 आहे चित्रपट, पर्याय क्रमांक 4 आहे क्रिकेटर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चित्रपट। दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे। आपला पुढील प्रश्न आहे, नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बिहार, पर्याय क्रमांक 2 आहे झारखंड, पर्याय क्रमांक 3 आहे आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 4 आहे पश्चिम बंगाल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल। आपला पुढील प्रश्न आहे, USB म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 आहे युनायटेड सिरियल बस, पर्याय क्रमांक 2 आहे युनिव्हर्सल स्मार्ट बस, पर्याय क्रमांक 3 आहे युनिव्हर्सल सिरियल बस, पर्याय क्रमांक 4 आहे युनायटेड स्मार्ट बस। USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे। आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 218, पर्याय क्रमांक 2 आहे 248, पर्याय क्रमांक 3 आहे 268, पर्याय क्रमांक 4 आहे 288। महाराष्ट्र राज्य विधानसभेत 288 सदस्य आहेत, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे।
आपला पुढील प्रश्न आहे, भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाचे नामनिर्देश कराल किंवा कोण होत्या? पर्याय क्रमांक 1 आहे सानिया मिर्झा, पर्याय क्रमांक 2 आहे अरुंधती भट्टाचार्य, पर्याय क्रमांक 3 आहे विद्या बालन, पर्याय क्रमांक 4 आहे इंदिरा नुई. तर भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नामनिर्देश करण्यात येत आहे पर्याय क्रमांक 2 अरुंधती भट्टाचार्य यांचं. अरुंधती भट्टाचार्य या भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आपला पुढील प्रश्न आहे, डॅश 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 हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. पर्याय क्रमांक 1 आहे परमवीर चक्र, पर्याय क्रमांक 2 आहे कीर्ती चक्र, पर्याय क्रमांक 3 आहे वीर चक्र, पर्याय क्रमांक 4 आहे महावीर चक्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परमवीर चक्र. परमवीर चक्र हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान पुरस्कार आहे. आपला पुढील प्रश्न आहे, SRPF म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, पर्याय क्रमांक 2 आहे स्टेट रिझनिंग पोलीस फोर्स, पर्याय क्रमांक 3 आहे स्टेट रिझर्व्ह प्लॅटून फॉर्मेशन, पर्याय क्रमांक 4 आहे स्टेट रिझर्व्ह प्लॅटून फोर्स. SRPFचं विस्तारित रूप आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात SRPFचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे परमवीर सिंह, पर्याय क्रमांक 2 आहे संदीप बिश्नोई, पर्याय क्रमांक 3 आहे सतीश माथुर, पर्याय क्रमांक 4 आहे राकेश मारिया. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संदीप बिश्नोई. आपला पुढील प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 आहे 1920, पर्याय क्रमांक 2 आहे 1932, पर्याय क्रमांक 3 आहे 1940, पर्याय क्रमांक 4 आहे 1942. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1942. 1942 साली भारत छोडो आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा.